वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण आज ह्याच्या पुढचं अक्षर कसं काढायचं ते पाहणार आहोत। तर त्याआधी आपण मागच्या व्हिडिओमध्ये ही 3 अक्षरं कशी काढायची किंवा लिहायची पट्टीवर हे पाहिलेलं आहे। तर आता मध्ये आपण इथं गॅपमध्ये एक छोटंसं डॉट करणार आहे। तो कसा करणार ते बघूया। त्यासाठी मी काय केलं आहे, एल नंतर ह्या 22 डबल क्रोशेटच्या 3 ओळी घेतल्या आहेत। त्याच्यानंतर 9 डबल क्रोशेट करून घेतले आहेत आणि इथं धागा चेंज करून घेतला आहे। मी एल नंतर ह्या 3 लाईन सोडलेल्या आहेत, त्याच्यानंतर 9 डबल क्रोशेट करून घेतलं आहे। आता इथं आपण 4 डबल क्रोशेट ह्या धाग्यात कलरनं करून घ्यायचे, गुलाबी कलरनं। दोन, 3 आणि 4। आता पुन्हा आपण धागा चेंज करून घेणार आहे। आता आपण पुढचे 9 डबल क्रोशेट ह्या चॉकलेटी कलरनं करून घ्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9। पुन्हा आपण 3 चेन घेऊन सेम असंच करायचं आहे। पुन्हा आपण 3 चेन घेऊन बाजू पलटून घ्यायची आहे। पुन्हा 9 डबल क्रोशेट, 4 हे वेगळे डबल क्रोशेट घालायचे गुलाबी कलरनं। पुन्हा आपण 9 डबल क्रोशेट घालणार। असं आपण 3 वेळा करून घेऊया। अशा 3 लाईन आपण सेम करून घ्यायचे आहेत। हे पहा, आपण आता या 3 लाईन करून घेऊन पुन्हा पुढच्या आपण 22 डबल क्रोशेटच्या 3 लाईन करून घेतल्या आहेत। आता आपण पुढं काय करायचं आहे, 3 चेन घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर पुढचे 2 डबल क्रोशेट, म्हणजे एकूण 3 होतील आपले सुरुवातीचे। आणि त्याच्यानंतर आपण धागा इथं चेंज करून घ्यायचा। इथं धागा चेंज करून मी आता 3 डबल क्रोशेट केलेत। असे आपण एकूण 15 डबल क्रोशेट करून घ्यायचे, 16 डबल क्रोशेट करून घ्यायचे। आणि त्याच्यानंतर आपण जसे इथं 3 डबल क्रोशेट घातलं तसेच इथं 3 डबल क्रोशेट घालायचे। आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण बाजू पलटून घ्यायचे। तर हे आपण 16 डबल क्रोशेट करून घेऊया। हे पहा, आपण आता हे 16 डबल क्रोशेट करून घेतले। त्याच्यानंतर 3 डबल क्रोशेट आपण चॉकलेटी कलर बाजू पलटून घ्यायची, 3 चेन घेऊन पुन्हा सेम असंच करायचं। 3 डबल क्रोशेट हे चॉकलेटी कलरनं, पुन्हा 16 डबल क्रोशेट आपण गुलाबी धाग्यां करायचं आणि पुन्हा 3 डबल क्रोशेट आपण चॉकलेटी धाग्यां करायचं। अशी पूर्ण आपण करून घेऊया। हे आपण आता ही पूर्ण लाईन करून घेतल्या। त्याच्यानंतर आपण इथं 3 चेन घेऊन बाजू पलटून 2 डबल क्रोशेट घातले, म्हणजे एकूण 3 झाले। आता आपण इथं धागा चेंज करून घ्यायचा आहे। आता पुढचे आपण 4 डबल क्रोशेट गुलाबी कलरनं करायचे। 1 2 3 आणि 4। पुन्हा इथं आपण धागा चेंज करायचा। आता आपण पुढचे 8 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरनं करायचे। 2 3 4 5 6 7 आणि 8। पुन्हा इथं आपण धागा चेंज करायचा। पुढचे 4 डबल क्रोशेट आपण गुलाबी कलरनं करायचे। 1 2 3 4। पुन्हा एक धागा चेंज करायचा आपण। 1 2 आणि 3। आता 3 चेन घेऊन आपण बाजू पलटून घेणार। इथं हे पहा, 3 चेन घेऊन बाजू पलटून घेऊन पुन्हा आपण हे पहिले 3 डबल क्रोशेट चॉकलेटी कलरचे, पुन्हा 4 गुलाबी, पुन्हा हे 8 चॉकलेटी, पुन्हा 4 गुलाबी, पुन्हा 3 हे चॉकलेटी, म्हणजे सेम
हीच लाईन आपण रिपीट करायची आहे एकदा. असं आपण अनेकदा करून घेऊया एक ओळ. पहा अशा रीतीने आपलं सी अक्षर तयार झालेलं आहे. आता आपण काय करायचं आहे, याच्या पुढं चॉकलेटी कलरनं 22 डबल क्रोशेटच्या 2 ओळी करून घ्यायच्या आहेत. सेम असं जसं आपण या प्रत्येक अक्षरामध्ये 2-2 लाईन केलेले आहेत, हे पण तसंच आपण इथं पण करून घ्यायचे आहेत. चॉकलेटी धाग्यात 22 डबल क्रोशेटच्या 2 लाईन करून घेऊया आपण. अशा रीतीने आपलं सी अक्षर तयार झालं आहे.